विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. विठ्ठला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा पण अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी वैष्णवांची काही लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत, वैष्णवांचा धर्म आपल्याला सांगितलेला आहे, असं एकूण अभंगाच्या रचनेवरून आपल्याला कळतं. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, अर्थदृष्टीनं कुठं अडण्याचं कारण नाही. या अभंगातून तुकाराम महाराजांनी वैष्णवांचा धर्म सांगितला, लक्षणं सांगितली असं आपण म्हणतो. कशा करता? सरळ सरळ उद्देश आहे, जगाला संत यथार्थतेने कळाले पाहिजेत. एक वेळ थोडं वेगळं बोलतो, एक वेळ जगाला देव कळला नाही तरी चालतो, पण संत कळावे लागतात. विठ्ठला विठ्ठला तो देव कोण, कसा, किती व्यापक नाही कळलं तरी चालतं, पण तुकोबाराय कळावे लागतात, पण ज्ञानोबाराय कळावे लागतात. कारण आपला वारकरी संप्रदाय हा तशा अर्थानं जरी संत आणि परमात्मा यांचं ऐक्य मानत असला तरी सुद्धा उपासनेच्या दृष्टीनं आपण देवापेक्षा संतांना जास्त महत्त्व देतो. विठ्ठला विठ्ठला संतांचा परिचय झाला पाहिजे, कारण संत महात्मे आपल्या जीवनामध्ये विचाराची पेरणी करतात. संत महात्मे आपलं जीवन सुखावह बनवतात. किंबहुना ज्या परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये जीव ब्रह्मरूप होतो असं वेदांत सांगतो, त्या परमात्म्याची प्राप्तीच मुळात संत कृपेतून होत असते, संतांच्या विचारातून होते, संतांच्या उपदेशातून होते. याच्याकरता म्हणून संत आधी कळाले पाहिजेत. कारण संत जर कळाले नाहीत तर आपलं सगळं मानवी जीवन हे केराच्या टोपलीत टाकायच्या लायकीचं होतं, हा त्याचा सरळ अर्थ आहे. अहो, किती परमार्थ करणारा मनुष्य दिवसभर किती देवपूजा करत असेल, किती देवळात जात असेल, पण दिवसभरामध्ये कधीतरी ज्ञानेश्वरीन गाथा हातात घेत नसेल तर त्याचं देवळात जाणं वाया गेलं. विठ्ठला विठ्ठला जगताला संत कळाले पाहिजेत, त्याची फार प्रस्तावना मला आत्ता करण्याचं कारण नाही. संतांचं महत्त्वही तशा अर्थाने आपल्याला सांगण्याचं कारण नाही, हे नेहमी सांगितले जाणारे विषय आहेत. का जगाला संतांचं महत्त्व, संतांचं लक्षण तुकोबारांना सांगावं वाटलं? त्याचं कारण असं आहे की देवाचं लक्षण सांगण्यापेक्षा, देवाचा धर्म सांगण्यापेक्षा संतांचा धर्म, संतांचं लक्षण सांगणं हे जास्त आवश्यक याच्याकरता आहे की देवाचा धर्म आणि देवाच्या रूपाचं ढोंग करता येत नाही, पण संतांचं ढोंग जास्त लवकर करता येतं. म्हणून विठ्ठला विठ्ठला देवाची नक्कल करता येणं सोपं नाही, पण संतांची नक्कल निदान बाह्यरंगाने का असेना पण करता येणं जास्त सोपं आहे. आणि हे सोपं आहे म्हणून बहुतेक ठिकाणी तोच प्रघात जर पडत असेल तर तुकाराम महाराजांना असं वाटतं की संतांचं लक्षण जगाला कळलं पाहिजे. काय झालंय, दुर्दैव म्हणा, काही म्हणा, कलीचा प्रभाव म्हणा, करालता म्हणा, काही म्हणा आपण, पण संतांचं लक्षण आपल्या अंगी दिसावं, असावं असं म्हणत नाही मी, आपल्या अंगी दिसावं याच्याकरताच देवाने आपल्याला जन्म दिला आहे असं मानून चालणारे काही मंडळी असतात.
मग ते कसं राहायचं, काय करायचं, संतांसारखं कसं वागायचं असतं, चार चौघात गेल्यानंतर नम्रता कशी आणावी लागते, हे शिकण्यासारखं असतं. आपल्याला हे कळणार नाही वारकऱ्यांना, थोडंसं बाहेर पडल्यावर कळेल. जिथं नम्रता येते ते संत जीवन, आणि जिथं नम्रता आणावी लागते असते असं नाही. मी अनेक वेळेला विनोदाने हे सांगतो की माणसं नम्री होतात पण नम्र होत नाही. तो काय कारण असेल ते असेल, पण माणसं नम्री होतात, पण नम्र व्हायला त्यांची नम्रता तशी वरून दाखवणं फार सोपं असतं. हात जोडून खाली मान केली की नम्र झाला, पण तेणे कोंडिले अनंता त्याच्यामुळे होत नाही. याच्याकरता संतांचं यथार्थ लक्षण कळलं पाहिजे. कारण जगतामध्ये संत म्हणून तुम्ही पहा, भगवान सुद्धा संतांचं लक्षण करताना कचरतात. संतांचं लक्षण करणं देवाला सुद्धा थोडंसं अवघड जातं. कोण संत, कसे संत हे सांगायचं म्हटलं तर भगवंतानी सगळ्या गीतेमध्ये सांगितलं, पण सांगणं थोडंसं धाडसाचं आहे. कारण संतांचं यथार्थ लक्षण सांगायचं असेल तर त्याच्याकरता देव होऊन चालत नाही, त्याला संतच झालं पाहिजे. संत झाल्याशिवाय संत कळत नाहीत. भक्ताचा महिमा देवाची जाणती असं कुठं म्हटलं नाही, उलट देवाची व्यावृत्ती केली तुकोबारायांनी. संता भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभत्या गती आणिकासी. त्या आणिकामध्ये कोण कोण येतं? आणिकासी ती गती दुर्लभ आहे. त्या आणिकामध्ये कोण कोण येतं? तुमच्या माझ्यासारखा जीव तर येतोच, पण त्या आणिकामध्ये देवही येतो. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून जगाला संत कळावेत ही तुकोबारायांची प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी भक्त स्वरूपाला प्राप्त झालेले, संत स्वरूपाला प्राप्त झालेले तुकोबाराय या जगाला संत कोण आहेत हे सांगतात. संतांचा महिमा संतांना कळतो असं सरळ विधान करण्यापेक्षा थोडं उलट विधान करतो. संतांचा महिमा ज्यांना कळतो तेच संत होतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्या परंपरेत जर पाहिलं तर ज्ञानोबारायानंतर नाथ महाराज संत आहेत असं आपण म्हणतो. कालाच्या दृष्टीने विचार केला तर नाथ महाराजांना संतत्व का द्यायचं? कारण त्यांना ज्ञानोबाराय कळाले म्हणून. तुकोबारायांना संतत्व का द्यायचं? तर त्यांना ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय हे सगळे संत कळाले म्हणून. संतांचं यथार्थ दर्शन ज्यांना होतं तेच संत म्हणावेत. म्हणून तुकोबाराय संत पदाला प्राप्त झाले, कारण संतांचा त्यांना यथार्थ परिचय झाला आणि ते संत जगाला कळावेत असं तुकाराम महाराजांना वाटलं. कारण संतांचं रूप घेऊन वावरणारे जे लोक असतात ते जी समाजाची फसगत करतात त्याच्यापासून समाजाला जर बाजूला व्हायचं असेल तर खरे संत कळले पाहिजे. कारण मी बोललो संतांचं रूप घेणं सोपं आहे. संतांसारखं गंध लावणं फार सोपं असतं. संतांसारखं बैठक घालून बसणं फार सोपं असतं. संतांसारखे शिक्के लावणं फार सोपं असतं. संतांसारखा वेश परिधान करणं फार सोपं असतं. लोक समोर दिसल्यावर रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करणं हे फार सोपं असतं. हे सगळं सोपं आहे. कारण संतांची नक्कल करणं सोपं आहे, कारण संतांच्या आचरणामध्ये सहजता असते आणि संतांच्या स्वरूपामध्ये काठिण्य असतं. आचारामध्ये सहजता आली की लोक त्या आचाराकडे प्रवृत्त होतात, पण त्याच्या मागे ज्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असते त्या स्वरूपाचं काठिण्य मात्र जगाला कळत नसतं. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामुळे सगळीकडे सध्या संत दिसतात. सगळीकडे संत दिसतात. सगळीकडे नजर टाकली आणि महाराज म्हणलं की कमीत कमी 25 ते 30 माणसं मागे वळून बघतात. जगतामध्ये महाराज म्हणावं असं कोण आहे? महाराज हा जन्मला मृत्यूलो. एक तुकोबाराय महाराज म्हणण्याच्या योग्यतेचे, बाकीचे मी बोलत नाही, आपल्यावरच येतं ना. तुकोबारायांसारख्यांना महाराज म्हणावं, ज्ञानोबारायांना महाराज म्हणावं, पण महाराज ही पदवी मिरवणं, महाराज ही उपाधी मिरवणं हे फार सोपं आहे. आणि तसं वरून जे आचरण केलं जातं त्याच्यावरून आतलं काय हे तशा अर्थाने समाजाला ओळखू येत नाही. गमतीनं असा विचार आपण करा थोडासा की कलियुग आहे, खऱ्याची नक्कल करणं फार सोपं झालंय. आणि सध्या परिस्थिती अशी आहे
की खोटं हे खऱ्याचं इतकं बेमालूम रूप घेऊन यायला लागलंय की सध्या खऱ्यालाच प्रश्न पडलाय, मी खरंय का हे खरंय. इतकी विचित्र अवस्था आहे. खऱ्यालाच कधी कधी अडचण पडते की अरे हे माझ्यासारखं दिसतं, मी खरं का हे खरं. मग जगात खरं काय आहे, संत महात्मे कोण, याचा परिचय करून देण्याकरता तुकोबाराय या अभंगामध्ये किंवा अशा पद्धतीच्या अनेक अभंगामध्ये संतांचा परिचय आपल्याला करून देतात. अभंगाची प्रस्तावना फार मी करणार नाही, साधं साधं बोलतोय. आपण थोडासा विचार मला ज्या संबंधात करायचा आहे त्या संबंधातला विचार मी करतो. तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचा परिचय करून देतात. कुणाला करून देतात? या अभंगातलं संबोधन आपण बघितलं तर ते काय आहे याचा विचार करा. ऐका जी तुम्ही भक्त भागवत असं म्हणायचं आणि कराल ते हित सत्य करा म्हणून त्यांना उपदेश करायचा. लक्षण सांगणं कुणाला चालू आहे? भक्ताला. लक्षण सांगणं कुणाला चालू आहे? भागवताला. आणि भागवत आणि भक्त अशा स्वरूपाला प्राप्त झालेल्यांना तुकोबाराय म्हणतात ऐका. काय ऐका? हे मी जे सांगतो ती संतांची लक्षणं ऐका आणि कराल ते हित सत्य करा. म्हणजे अजून जर ज्यांचं हित सत्य झालेलं नाही अशांना जर तुकोबारायांचं बोलणं चालू आहे तर त्यांना भक्तन भागवत का म्हणावं? त्याचं कारण थोडंसं मानसशास्त्राच्या आधाराने बोलतो, पुढे चालतो. अभंग कुणाला उद्देशून आहे? ऐका जी तुम्ही भक्त भागवत. भक्त भागवताला भक्ताचंच लक्षण सांगायचं काय कारण? अरे तो भक्त आहेच आहे, त्याला भक्त कळतातच आहे. तो भागवत स्वरूपाला प्राप्त झालाय, त्याला भक्त कळणार. मग त्याला पुन्हा भक्त भागवत म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण असं असतं की ते ज्यांना तुकोबाराय या अभंगामध्ये उद्देशून बोलतात त्यांना जरी तुकोबाराय भक्त भागवत म्हणत असले तरी अभंगाच्या अर्थाचा विचार करताना ते भक्त भागवत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. ते भक्त भागवत नाहीत. जर ते भक्त भागवत असते तर तुकाराम महाराज त्यांना ऐका असं सांगितलं नसतं. तुकाराम महाराजांनी त्यांना कराल ते हित सत्य करा असा उपदेश केला नसता. मग भक्त भागवत शब्द वापरलेत ना, शब्द वापरलेत. ह्याच्या मागे थोडंसं मानसशास्त्र आहे, ते आपण लक्षात घ्या. पुढे चला. मानसशास्त्र त्याच्या मागचं असं आहे की भक्त भागवत नसणाऱ्यांना भक्त भागवत म्हटलं की नसलेल्या भक्त भागवतांना भक्त भागवताची जबाबदारी पार पाडणं आवश्यक ठरतं म्हणून म्हणावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. उदाहरण देतो, उदाहरणानं बघू आपण. प्रमाण देऊन उदाहरणानं बोलू आपण. आपण चिंतन करा. मी प्रमाण देतो आपल्याला. आपण रोज काकडा करतो. काकड्यामध्ये आपण असं म्हणतो उठा उठा. कोण? साधू संत उठा. जे झोपलेले आहेत त्यांना साधू संत म्हणतात का? ज्या अर्थी त्यांना उठा म्हणावं लागतं त्या अर्थी ते साधू संत आहेत का? साधू संत असे झोपलेले राहतात का ज्यांना संतांना उठवा उठा 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 म्हणावं लागतं? उठा उठा कुणाला म्हणावं लागतं? तुम्हाला आम्हाला. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्य बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. आपल्याला हे सांगावं लागतं उठा बाबा उठा. आता उठा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. जगजोगी जगजोगी. जोगीला कुठे जाग म्हणावं लागतं का? जागे जागे बोलती. साधू संतांना उठा म्हणणं हे बरोबर आहे का चूक आहे मला सांगा. जो झोपलेला आहे त्याला साधू म्हणतात का? साधू कोण आहे? सगळं जग झोपलं तरी जो जागा राहतो. गीतेच्या भाषेत. मला विस्तार करायचा नाही, बोलायचं नाही, प्रमाणाने वाढवायचं नाही. जो जागा आहे, कशावर जागा आहे? स्वरूपावर जागा आहे. ज्याची जागृती ही स्वरूपावर आहे अशालाच साधू म्हणतात की नाही? अशालाच संत म्हणतात की नाही? मग त्यांना का म्हणून जागा करण्याची गरज पडली? उठा उठा साधू संत. साधा आपुले हित. अजून हित साधलंच नाही पण तरी त्यांना साधू संत म्हणायचं. गेला गेला नरदेह मग कैचा भगवंत. अरे हा नरदेह जाईल बाबा. जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंत जीवनाची कृतार्थता करून घ्या. हे कुणाला सांगायचं? साधूला. हे सांगायचं संतांना. ज्या अर्थी नरदेह जाण्याच्या पूर्वी नरदेह असेपर्यंत आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्या असं ज्यांना सांगावं लागतं त्यांना साधू म्हणायचं काय? त्यांना संत म्हणायचं काय? पण तरीही हे म्हणावं लागतं. म्हणावं लागतं. कारण का?
काही लोक असे असतात जगतामध्ये की ते साधू संत म्हणल्याशिवाय उठतच नाहीत. विठ्ठला विठ्ठला म्हणून मी मानसशास्त्र त्याच्या मागे सांगत होतो की एखादी विशेष पदवी दिली गेली की ती पदवी आपल्याला दिली गेलेली आहे याचं भान झालं की त्या पदवीला अनुसरून वागण्याची जबाबदारी आपोआप आपल्यावर येत असते. म्हणून हे म्हणावं लागतं. मी एक वाक्य बोलू, तुकोबारायांसारखा मानसशास्त्रज्ञ झाला नाही. मानवी मनाची नस पकडली तुकोबारायांनी. आतापर्यंत झाला नाही असं नाही, पुढेही होण्याची शक्यता नाहीच आहे. इतके तुकोबाराय मानवी मन जाणून आहेत. मी आपल्याला म्हणून उदाहरण देतो. मूल असतं, शाळेची वेळ झालेली असते, आई उठवण्याचा, उठ बाबा उठ बाबा उठ बाबा. मूल उठायचा, काही उठतही नाही, हा म्हणत नाही, हो म्हणत नाही. उठलं तरी आई अजून 5 मिनिटं, आई अजून 2 मिनिटं, आई 1 मिनिट झोपू दे. काय एवढं शाळेचं, थोडं उशिरा गेलं तर काय होतं. मुलाला झोपायचं असतं. झोपेकडे त्याची प्रवृत्ती आहे, आळसाकडे प्रवृत्ती आहे, म्हणून तो तमोगुणी आहे हे बरोबर आहे. त्यावेळी त्याचा तमोगुण प्रबल झालेला आहे हे मान्य आहे. पण असा जो मुलगा जो लवकर उठत नाही, त्याला हलवूनही तो जागा होत नाही, लवकर उठून आवरत नाही, शाळेला जाण्याकरता तयारी करत नाही, अशा मुलाला मग आई काय करते, जवळ जाते आणि अतिशय आळशी असणाऱ्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणते, माझं बाळ फार शहाणं, उठ बरं. आता इतकं उठूनही जे उठत नाही ते शहाणं का वेडं? ते शहाणं का वेड? इतक्या वेळेला उठवून सुद्धा जे उठत नाही ते शहाणं का वेड? ते निव्वळ वेडच असतं. त्याला शाळेची किंमत कळालेलीच नसते, अभ्यासाचं महत्व त्याला कळालेलंच नसतं. पण तरी आई त्याला काय म्हणते, माझं बाळ फार शहाणं, उठ बाबा. मग पोरग चटकन उठून बसतं. का? कारण त्याला वाटतं आईने जर शहाणं म्हटलंय तर कमीत कमी आत्ता तरी शहाण्यासारखं वागावं लागेल. जेव्हा आपल्याला शहाणं म्हटलं जातं तेव्हा शहाणपणानं वागायची जबाबदारी जशी आपल्यावर येते, तसं अजून आपण भक्त भागवत झालेलो नाही आहोत. पण आपल्याला भक्त भागवत होण्यानं या अभंगात सांगितलेली संतांची लक्षणं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल. म्हणून भक्त भागवत हे संबोधन आहे. विठ्ठला विठ्ठला आणि या दृष्टीने विचार केला तर तुकोबारायांनी असं सगळ्यांना आपल्याला संतांचं महत्व सांगितलं, लक्षणं सांगितली. भक्त म्हटलं, भागवत म्हटलं, आपल्याला गोड बोलून, आपल्याला विशेष विशेषण देऊन तुकोबाराय आपल्याला हे महत्व सांगतात. कराल ते हित सत्य करा असा उपदेश या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला केलेला आहे. आणि हा कराल ते हित सत्य करा, संतांची लक्षणं सांगून कराल ते हित सत्य करा असं म्हणण्यामध्ये आपलं हित संत लक्षणाच्या जाणीवेत आहे आणि आपल्या जीवनाची सत्यता संत लक्षणाच्या प्राप्तीत आहे हे तुकोबाराय यातून सुचवून देतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून मानवी जीवनाच्या कल्याणाचे वाचक 2 शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेत. कराल ते हित एक शब्द आणि सत्य करा. कराल ते हित एक शब्द आणि सत्य करा दुसरा शब्द. हित आणि सत्य या दोन्ही जीवन मूल्यांची प्राप्ती मानवी जीवनामध्ये झाली पाहिजे. पण प्रस्तुत अभंगामध्ये हिताचं चिंतन करताना वेगवेगळ्या अंगाने करता येईल. हित कशाला म्हणावं, हित ते करावे, देवाचे चिंतन वगैरे वगैरे, हित तेचं एक रामकंठी राहे वगैरे, हिताचं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या अंगाने करता येईल. पण अभंगाच्या संबंधानं जेव्हा शब्दाचा अर्थ करावा लागतो, शब्दाचा अर्थ करत असताना त्या शब्दा काय असतं, जेव्हा एखादा शब्द व्यापक असतो, ऐका, व्यापक अर्थाचा असतो, जीवनाच्या संदर्भामध्ये त्या शब्दाचे विविध अर्थ संभवू शकतात. त्यावेळेला त्या शब्दाचा विवक्षित अर्थ स्वीकारण्याकरता त्या शब्दाच्या मागे पुढे असणाऱ्या शब्दाच्या संबंधानं त्या शब्दाचा अर्थ करावा लागतो. मागे मी आपल्याला हे बोललोय, उदाहरण म्हणून मी आपल्याला देऊन जातो. धर्म हा शब्द आहे. धर्म शब्दाला अनेक अर्थ असू शकतात की नाही? असतात. धारण करणे हा अर्थ त्याचा धात्वार्थ झाला, धातूपासून निर्माण झालेला अर्थ झाला. ध्रुव धारण करणे, याच्यावरून धर्म शब्द वगैरे आपल्याला विचार करता येतो. पण धर्म शब्दाचा विचार करताना हा माणसाचा धर्म आहे असं म्हटलं की माणसाचा, याच्यावरून धर्म शब्दाचा अर्थ करावा लागतो.
हा स्त्रीचा धर्म आहे म्हटलं की स्त्री या पदावरून धर्म शब्दाचा अर्थ बदलतो. हा शिक्षकाचा धर्म आहे म्हटलं की धर्म शब्दाचा अर्थ मागे आलेल्या शब्दाच्या अनुषंगानं बदलला. हा विद्यार्थ्याचा धर्म आहे म्हटलं की धर्म या शब्दाचा शिक्षकाचा धर्म म्हणताना धर्म शब्दाला जो अर्थ आहे तो विद्यार्थ्याचा धर्म म्हणताना तोच अर्थ अभिप्रेत आहे काय? नाही, अर्थ बदलला. का बदलला? धर्म शब्द असूनही धर्म शब्दाचा अर्थ का बदलला? कारण त्या शब्दाच्या मागे पुढे आलेल्या शब्दांना वेगळा काहीतरी आयाम आहे म्हणून. शब्दाचे वेगळे अर्थ होतात, तत्संबंधानं धर्म शब्दाचे जर वेगळे अर्थ होत असतील तर धर्म शब्दाला अनेक अर्थ आहेत आणि त्या अनेक अर्थापैकी एक विवक्षित अर्थ आपण ग्रहण करायचा असेल तर मागे पुढे आलेल्या संदर्भावरून तो अर्थ ग्रहण करायचा असतो. हा जर नियम आहे तर हित शब्द सुद्धा तसाच आहे. विद्यार्थ्याचं हित, एखाद्या व्यावसायिकाचं हित, एखाद्या नोकरदाराचं हित, एखाद्या कीर्तनकाराचं हित, एखाद्या श्रोत्याचं हित, एखाद्या गायकाचं हित, एखाद्या स्त्रीचं हित, एखाद्या पतिव्रतेचं हित, एखाद्या पतीचं हित, एखाद्या पुत्राचं हित, या सगळीकडे हित शब्द आला. प्रत्येक ठिकाणी हित शब्दाचा अर्थ समान आहे का वेगवेगळा आहे? वेगवेगळा. का वेगवेगळा? कारण हित शब्दाला मागे आलेल्या शब्दाच्या अनुषंगाने जर अर्थ द्यायचा असेल तर कराल ते हित सत्य करा असं तुकाराम महाराजांचं हित शब्दाची योजना करून बोलणं हे कशाचं वाचक असू शकेल? म्हणून सबंध अभंगाचा भाव लक्षात घ्या. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत. मग हित कशात आहे? सांगितलेली लक्षणं आपण जाणून घेणं याच्यात आपलं हित आहे. तसाच सत्य शब्दाचा अर्थ आहे. सत्य म्हणजे काय? अरे प्रत्येक वेळेला सत्य शब्दाचा अर्थ बोलण्याच्या बाबतीत सत्य वेगळं असतं, आचरण्याच्या बाबतीत सत्य वेगळं असतं, चिंतनाच्या बाबतीत सत्य वेगळं असतं. चिंतनामध्ये सत्य शब्दाचा अर्थ परब्रह्म असाच होतो. चिंतन करताना सत्याचं चिंतन करायचं म्हणजे परब्रह्म असाच अर्थ होतो. पण बोलताना सत्य बोलणं म्हणजे परब्रह्म बोलणं काय? तिथं सत्य शब्दाचा अर्थ बदलतो. मग असं जर असेल तर आपलं हित कशात आहे? तुकोबारायांनी सांगितलेली संतांची लक्षणं समजावून घेणं याच्यामध्ये आपलं हित आहे. आणि सत्य काय आहे ती लक्षणं आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणं हे सत्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगितली. ही लक्षणं कशा कशा पद्धतीनं सांगावी लागतात याचा थोडा परामर्श घेतो पुढे चालतो. फार विस्तार करत नाही, उगी नावाला थोडा त्याचा उल्लेख करतो. पाहिजे तर आवश्यक असेल तर थोडं चिंतन त्याचं सांगतो. ऐका. परमात्म्याचा परिचय करून देणं, ऐका, संतांचा परिचय करून देणं आणि जीवाचा परिचय करून देणं याच्यामध्ये अंतर आहे. मी एकेका वाक्यात सांगत जातो. परमात्म्याचा परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. संतांचा परिचय त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या जीवनमूल्यांच्या विचाराच्या संबंधानं करून द्यावा लागतो आणि जीवाचा परिचय त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उपाधीच्या संबंधानं करून द्यावा लागतो. जीवाचा परिचय उपाधी संबंधानं करा, संतांचा परिचय विचाराच्या संबंधानं करा आणि देवाचा परिचय स्वरूपाच्या संबंधानं करा. परमात्मा कोण आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. परमात्मा. आता त्याच्यामध्ये तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण याच्यामध्ये काय बदल करायचा तो आपण करा. मग तो कसा? यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म असं म्हणून तद ब्रह्म म्हणून परमात्म्याचा परिचय करून दिला. तटस्थ लक्षणाने हा परिचय. परंतु स्वरूप लक्षणाने परिचय करून देताना तिथं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख स्वरूपानं करून दिलेला परिचय. खरा परिचय इथंच होतो. तटस्थ लक्षणाने दिलेला परिचय हा परिचय जरी असला तरी अनुभूतीला तो लगेच आपल्याला उद्युक्त करत नाही. त्याच्याकरता स्वरूपानं करून दिलेला परिचय आपल्याला महत्वाचा ठरतो. म्हणून परमात्म्याचा परिचय स्वरूपानं करून द्या. संता जीवाच्या परिचयाकडे मी येत नाही. नामरूपानं करून दिलेला परिचय म्हणजे जीवाचा परिचय. आमके आमके साहेब तमके तमके ते आमक्या रंगाचे त्या रंगाचे, आमके कपडे घालणारे तमके कपडे घालणारे. निराभास नामरूप ही उपाधी आपण नावतोच नाही तरी तशा अर्थाने जीवाचा विचार करताना निराभास नामरूपाने परिचय करून दिला म्हणजे काय झालं? उपाधीचाच आहे तो. त्यात काळी टोपी घालतात ते, पांढरे कपडे घालतात ते, लांब मिशा आहेत बघा ते, असं म्हणणं म्हणजे काय? उपाधी नाही, उपाधीनच आहे. मिशा काय कायम लांब राहणारच आहेत का? कधी म्हणजे काही वेळेला ते तटस्थ परिचय, जीवाचा परिचय ताटस्थ्यानच करून दिला जातो.
पण संतांचा परिचय, मला देवाचंही बोलायचं नाही जीवाचंही बोलायचं नाही, संतांचा परिचय करून देताना मात्र त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विचाराच्या संबंधात, गुणांच्या संबंधानं म्हणा, विचाराच्या संबंधानं हा परिचय करून दिला जातो. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जो संतांचा वैष्णवांचा परिचय करून दिला तो अशा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला पाहता येतो. बघा, आपण याच्यामध्ये तुकाराम महाराज संतांच्या बाह्य लक्षणाचा कुठेही विचार करत नाही, कुठेही विचार नाही. अरे कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, मत्सर असणं किंवा नसणं हे आत आहे का बाहेर आहे? मत्सराची अभिव्यक्ती बाहेर काहीतरी क्रियेतून होईल, शिवेतून होईल, काहीतरी बोलण्यातून होईल, मारामारीतून होईल, धक्का देण्यातून होईल, त्याच्याकडे घाणेरड्या दृष्टीनं बघण्यातून होईल, हे अभिव्यक्ती झाली त्याची. पण मत्सर राहतो तो आत राहतो का बाहेर राहतो? आतच राहतो. बरं, पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हे विष्णुमय जग मानणं हे विचारानं आहे का कृतीनं आहे? विचारानंच आहे ना, विचारानंच आहे. वैष्णवांचा धर्म म्हणत असताना हा धर्म बाहेर राहतो का आत राहतो? आतच राहतो. भेदाभेद हे बाहेर राहतात का आत राहतात? भेदाभेदाचं प्राकट्य कशात होईल हा भाग वेगळा, पण भेदाभेदाचा विचार कुठे राहतो? आतच राहतो. बर, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, हे सुख दुःख हे बाहेर का आत? साक्षीभाष्य मानतो ना आपण सुख दुःखाला, मग साक्षीभाष्य जर मानायचं असेल तर तो साक्षी बाहेर का आत? आत मानाल का नाही? मग हे सगळा आतला परिचय तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून आपल्याला करून दिला. संतांचा परिचय करून देताना तुकोबाराय विचारानं करून देतात. आपण चिंतन करून पहा. सगळाच विचार सांगण्याचं कारण नाही, आपल्याला पाठ असणारा 12वा अध्याय गीतेचा भगवंतांनी संतांचा परिचय करून देताना जिथून प्रारंभ केला तिथून अध्याय संपेपर्यंतचे चिंतन आपण करा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः. संतुष्ट सततम योगी, संतुष्टता बाहेर का आत? अद्वेष्ट हे बाहेर का आत? हे सगळं चिंतन आतलंय, बाहेरचं चिंतन भगवान करत नाहीत. आणि म्हणून संतांचा परिचय करून देताना, वैष्णवांचा परिचय करून देताना तुकोबाराय सुद्धा बाह्य रूपाचा परिचय करून देत नाहीत, आतला परिचय तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून करून दिला आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी इथं या अभंगामधला जो परिचय आहे तो वैष्णवांचा परिचय तुकाराम महाराजांनी करून दिला. हे वैष्णव कोण आहेत, वैष्णव कुणाला म्हणायचं, वैष्णव शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा, विष्णू अर्पिता अखिलाचार असा वैष्णव हा, असं वैष्णव शब्दाची एक व्युत्पत्ती आपल्याला सांगता येते. जो आपला सगळा आचार भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करतो त्याला भक्त म्हणा, त्याला वैष्णव असं म्हणा. भागवतामध्ये वैष्णवाग्रह म्हणून पुष्कळ चिंतन आलंय. ती सगळी लक्षणं आपल्याला आता इथं सांगण्याचं कारण नाही, पण याला वैष्णव असं म्हणतात. कोण? विष्णूला आपला सगळा आचार समर्पित करतो, आपलं सगळं कर्म भगवंताला समर्पित करून भगवंताचा किंकर म्हणून राहणं, ज्याला दासाचं लक्षण करताना भक्तिरसामृत सिंधुकारांनी दासाचं लक्षण करताना हे केलंय, दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा, असं लक्षण केलं. दास्य म्हणजे काय? आपलं सगळं कर्म भगवंताला समर्पित करून त्याचा किंकर म्हणून राहणं, याला दास असं म्हणतात. त्यालाच वैष्णव असं म्हणतात, त्यालाच आपण संत असं म्हणतो. किंवा नारद महर्षींनी भक्तीचं लक्षण सांगत असताना सुद्धा याच अर्थाचं चिंतन केलंय. नारद असतु तदर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इथे. भगवंताच्या विस्मरणानं परम व्याकुल होणारा हे लक्षण आता बाजूला ठेवा, पण तद अर्पिता अखिलाचारिता, आपला सगळा आचार भगवंताला समर्पित कर. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. ज्ञानोबराय चिंतन करतात की नाही 18व्या अध्यायामध्ये. सगळी कर्मफल, कर्मच नाही, कर्म तर अर्पण करेलच, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विराट पूजा केली होय अपारा तोषा लागी. हे जसं चिंतन आहे, तिथं जसं कर्म समर्पणाचा विचार ज्ञानोबराय बोलून दाखवतात, याच्या आधी ज्ञानोबरायांनी कर्मफलाच्या समर्पणाचा विचार बोलून दाखवला.
कर्मफल ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका असं चिंतन ज्ञानोबाऱ्यांनी केलं. सगळा विस्तार करायचं कारण नाही. मुद्दा हा आहे की अशा वैष्णवांचं चिंतन तुकोबाराय करतात. कोण वैष्णव? जो आपला सगळा आचार भगवंताला समर्पित करतो, भगवंताशिवाय दुसरं काही मानत नाही, भगवंताशीच अनन्य राहतो, भगवंता व्यतिरिक्त अन्य कोणत्या पदार्थाचं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र भाव मानायला तयार नाही. एवढंच नव्हे तर आपल्या श्वासोश्वासावरही त्याच परमात्म्याचा अधिकार आहे असं मानून जो जीवन जगतो त्याला आपल्याला वैष्णव म्हणता येतं. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी वैष्णव पदाचं चिंतन अनेक अभंगामधून केलेलं दिसून येतं. वैष्णव तो वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आपलं सगळं प्रेम जो भगवंतावर करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. ज्याच्या प्रेमामध्ये विभाग नसतात, ज्याच्या प्रेमामध्ये प्रपंचाला थोडं प्रेम दिलं, अर्ध प्रेम परमात्म्याला दिलं, अर्ध प्रपंचाला दिलं नाही हो. सगळंच प्रेम देवावर करून कसं चालेल? मुलाबाळांवर करावं लागेल, नोकरीवर करावं लागेल, उद्योगधंद्यावर करावं लागेल असं नाही. सगळं प्रेम तो देवावर करतो. म्हणजे उद्योगधंदा करतच नाही, प्रपंच मानतच नाही, आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या घेतच नाही असं नाही. घेताना तो सगळं घेतो, त्याचा विस्तार करण्याचं कारण नाही. परंतु असा वैष्णव आहे अशी तुकाराम महाराजांनी अनेक पद्धतीनं वैष्णव शब्दाचे अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत. आता मला त्याचं चिंतन करायचं नाही. तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून वैष्णव शब्दाची जी काही लक्षणं सांगितली आहेत त्याच्यामध्ये कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे वगैरे हे आपण वेगवेगळे प्रकार करू. त्याच्यामध्ये कोणाही जीवाचा न घडावा मत्सर हे सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म आहे असा जर अर्थ केला तर एक अर्थ सरळ लागतो. आणि असं वर्म ज्यांना ठाऊक आहे ते वैष्णव असा सरळ अर्थ होतो. मी थोडा वेगळा अर्थ करतो त्याच्यातला. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर हे ज्याच्या जीवनाचा धर्म आहे तो वैष्णव. आणि ज्याला सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म ठाऊक आहे तो वैष्णव. दोन स्वतंत्र अर्थ करा. पुढे आपण त्याचं चिंतन करू. पण मला आत्ता पुढे जायचं नाही. मला राहायचंय एका पहिल्या चरणातच. मला तिथंच माझ्या कीर्तनाचा समारोप करायचा आहे. फार विस्तार करायचा नाही. तुकाराम महाराजांनी वैष्णवाचं लक्षण सांगताना काही लक्षणं या अभंगामध्ये सांगितली. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने या वैष्णवांच्या ठिकाणी कोणते भाव राहतात याचा विचार करताना तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वैष्णवांचं जे लक्षण केलं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिसतं. विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा
तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पहिल्या चरणात जे चिंतन केलंय ते मला मुख्यत्वानं मांडायचं आहे. आता याचा अर्थ काय केला जातो आणि किती सामान्य अर्थानं तुकाराम महाराजांच्या या वचनाचे प्रयोग केले जातात याच्याबद्दल मला विचार करायचा नाही. काय त्याचा विषय वेगळा. अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन शुद्ध तात्विक आहे आणि त्याचाच विचार मला आपल्यासमोर थोडासा ठेवायचा आहे. या चरणातल्या प्रत्येक पदातून आपल्याला वैष्णवांचं लक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलंय. सबंध वाक्य म्हणून वेगळं, विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म आहे हे म्हणणं वेगळं, विष्णुमय जग आणि भेदाभेद अमंगळ मानणं हा वैष्णवांचा धर्म आहे हे म्हणणं वेगळं. पण मला या चरणातून जो विचार सांगायचा आहे तो थोडासा वेगळा आहे. एक 2-3 अर्थ मला प्रत्येक पदातून आपल्याला याच्यातून काहीतरी कळतं. म्हणून मी सगळ्या चरणाचा सगळ्या चरणाशी अनुबंध लावून थोडासा अन्वय जोडून काही अर्थ याच्यातून संतांच्या लक्षणाचे आपल्याला करता येतात का याचा विचार करण्याचा प्रयत्न करणार. थोडा विचार आपण करा या संबंधामध्ये. एक 2-4 अर्थ मला त्याच्यातून भावतात, ते अर्थ आपल्या समोर ठेवतो. विष्णुमय 1, जग 2, भेदाभेद 3, भ्रम 4 आणि अमंगळ हे 5 शब्द तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये जे वापरलेत, या 5ही चरणाचा एकमेकांशी असणारा अन्वय, या 5ही शब्दाचा एकमेकांशी असणारा अनुबंध, याच्यावरून संत महात्म्यांच्या तात्विक भूमिका आणि भावना काय होत्या याचं चिंतन आपल्याला करता येतं. त्याचा एक 2-3 अंगानं थोडासा विचार करतो. विठ्ठला विठ्ठला. काय विचाराच्या सोयी करता म्हणून 3-3 अर्थाचे 2 विभाग करतो. ऐका ऐका, नुसतं ऐकून ठेवा. काय त्याचा विचार होईल तो नंतर होईल, पण 3-3 अर्थाचे 2 विभाग करतो. पहिल्या विभागामध्ये थोडा विचार करा. भेदाभेद भ्रम अमंगळ हा पहिला विचार मी आपल्या समोर ठेवतो. तुकाराम महाराजांनी शब्द काय वापरलेत? भेद, अभेद, भ्रम आणि अमंगळ 4 शब्द वापरलेत ना. आता याच्यामध्ये विष्णुमय सर्व आहे हा अभेदाचा विचार आहे, जग हा भेदाचा विचार आहे. मी विस्तार नंतर करतो. विष्णुमय सगळं आहे हा अभेदाचा विचार आहे, जग हा भेदाचा विचार आहे आणि सगळं जग विष्णुमय झाल्यानंतरही ते अमंगळ वाटणं हा भ्रमाचा विचार आहे. विठ्ठला विठ्ठला सगळं जग परमात्म रूप आहे हा अभेदाचा विचार आहे. कारण सगळीकडे त्या संत महात्म्यांना अनुभूती जी येते ती एका परमतत्वाची येत असते.
हे वेगळं ते वेगळं ते वेगळं असा अनुभव त्यांना येत नाही. जो अनुभव येतो तो फक्त एक आणि एका परमात्म्याचाच येतो. गीतेमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला त्याचा विचार दिसून येतो. गीता आपल्याला जे बोलते त्याचा विचार आपण 5व्या अध्यायापासून सुरू करा. मी सगळेच चिंतन सगळ्याच ठिकाणी आलेली ती प्रमाण आपल्याला सांगतो, अशातला भाग नाही. परंतु सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला एखादा वेदवेत्ता ब्राह्मण, ऐका, कुठे कुठे ते एकत्व दिसतं याचा विचार करा. कुठं कुठं दिसतं, कुठं कुठं दिसतं सांगा. वेदवेत्ता ब्राह्मण असेल, शुनी असेल, श्वपाक असेल. आता हे सगळं सांगत बसू काय मी आपल्याला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी च एव श्वपाकेच. पंडिताला कसं दिसतं? समदर्शिना, समदर्शी येतो, त्याला दिसताना सगळं समान दिसतं. विद्या विनय संपन्न ब्राह्मण. आता याच्यातली फोड कशी करायची ते पहा. विद्या विनय संपन्न ब्राह्मण सात्विक आहे, शुनी तामस आहे, बरं का. विद्या विनय संपन्न ब्राह्मण सात्विक आहे, शुनी कुत्रा तामसी आहे. त्याच्यानंतर हत्ती, त्याच्यानंतर आलेला हत्ती. हत्ती हा राजस आहे. राजस हत्ती, तामस कुत्रा आणि विद्या विनय संपन्न ब्राह्मण, या तिघांमध्ये जो एकरूपता पाहतो तो पंडित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. याच्यातून सांगायचंय काय की पंडिताला, पंडित शब्दाचाच अर्थ तसा आहे. अशोच्यानंद शोचस्वम प्रज्ञावादंश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन ती कोण? पंडित. हा त्याला पंडित असं म्हणायचं. पंडित कोण आहे? तुकोबारायांना विचारा, पंडित कोण आहे? पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. पंडित तोची एक भला. कोण आहे? जो नित्य भजे जो विठ्ठला. अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठला आहे, पंडित तोची एक भला. अवघे समब्रह्म, सगळीकडे समानत्वानं एका परमात्म्याची प्रचिती घेतो तो पंडित. आणि म्हणून पंडित शब्दाची भूमिका सांगताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा हाच अर्थ केलाय. पंडा नाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडितः. आत्म, ज्याच्या बुद्धीनं परमात्म्याला पतिव्रतेच्या भावनेने वरलेलं आहे, ज्याची बुद्धी परमात्म्याची पतिव्रता झाली, ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये, ज्याची बुद्धी परमात्म्याची पतिव्रता झाली, अशी बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला पंडित असं म्हणतात. आता पतिव्रता झाली म्हणजे काय झाली याचा विस्तार करण्याचं कारण नाही. पती वाचोनी आन न स्पर्शती पतिव्रता. परमात्म्याच्या आधाराने, परमात्म्याच्या आज्ञेनं ज्याची बुद्धी चालते ती पतिव्रता म्हणा. तशाही अर्थाने घ्या 16व्या अध्यायाच्या दृष्टीनं. म्हणजे पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, ते अनायासे आत्महिता पावेची का, त्या अर्थाने घ्या, कोणत्याही अर्थाने घ्या. मला आत्ता त्याचा विशेष महत्व त्याला द्यायचं नाही. पण ज्याची बुद्धी परमात्म्याशी प्रतिव्रता झाली, परमात्म्याशिवाय दुसरं काही आहे, त्याला, त्या बुद्धीला म्हणतात पंडा. जी बुद्धी परमात्म्याचाच विचार करते त्या बुद्धीला म्हणतात पंडा. आणि अशी बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला म्हणतात पंडित. विठ्ठला 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 मग तो सगळीकडे पाहतो तेव्हा त्याला अनुभूती येते, ती एका परमात्म्याचीच अनुभूती येते, दुसरी अनुभूती येत नाही. म्हणजे तो गुणाच्या पलीकडे गेला. सात्विक असणारा ब्राह्मण, तमोगुणी असणारा कुत्रा, रजोगुणी असणारा हत्ती, याच्यामध्ये भेद दिसत नाही, म्हणजे तो गुणांमध्ये भेद पाहत नाही. आता असं कित्येक सांगता येतं. आकाराच्या दृष्टीने विचार करा, आकाराच्या दृष्टीने विचार करा. आकाराच्या दृष्टीने विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचे एव श्वपाकेच. आता कुत्रा आणि हत्ती याच्या आकारामध्ये कुठंतरी भ्रम होण्याची शक्यता आहे का? हत्तीचा आकार व्यापक आहे, कुत्रा त्या मानानं लघु आहे. तर व्यापक आणि लघु, मोठा आणि लहान याच्यातला भेद जो बघत नाही त्याला पंडित म्हणा. दुसऱ्या दृष्टीने जर विचार करायचा, आचाराच्या दृष्टीने विचार करायचा, तर एका बाजूला विद्या विनय संपन्न ब्राह्मण आहे आणि दुसऱ्या बाजूला श्वपाक आहे, चांडाल आहे. ब्राह्मण कुठे आणि चांडाल कुठे हा जातीभेद म्हणून मी विचारात घेत नाही आत्ता.
मला जातीभेदाचा विचार आत्ता करायचा नाही, तो तर करता येईलच या श्लोकामध्ये, पण मला तो करायचा नाही. मला विचार करायचा वृत्तीभेदाचा. वृत्तीभेदाचा विचार करा. एकीकडे ब्राह्मण आणि दुसरीकडे श्वपाक, चांडाल. कोण चांडाल? कुत्र्या शिजवून खाणाऱ्याला चांडाल म्हणतात. जो भूक लागली की कुत्र्याचं मांस शिजवून खातो तो चांडाल. आणि एकीकडे कुत्र्याला शिवलं तरी आंघोळ करतो तो ब्राह्मण. कुत्र्याचा स्पर्श झाल्यावर स्नान करावं असं शास्त्राचं म्हणणं आहे, धर्मशास्त्राचं. कुत्रा पाळावा की नाही याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण त्याचा स्पर्श झाल्यावर स्नान करावं असं धर्मशास्त्र म्हणतं. कुत्रा पाळायची परवानगी शास्त्राने सगळ्यांना दिलेली नाही, फक्त शेतकऱ्याला परवानगी आहे. फक्त शेतकऱ्याला परवानगी कुत्रा पाळायची. जाऊ द्या, ते ज्याचं आता काय असं बोलणं सुद्धा अवघड आहे. बोलणं सुद्धा अवघड आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये कुत्री असतात वेगवेगळ्या अर्थानं. तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये ती कुत्री असतात. त्याला आता पाळू नका असं कसं म्हणायचं? पण आता सांगितलंय शास्त्राने, त्याला मी काय करू? सोडून द्या. आता एका बाजूला कुत्र्याचा स्पर्श झाला तरी स्नान करणारा ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूला कुत्रा शिजवून खाणारा, अखंड कुत्र्याच्या सानिध्यामध्ये राहणारा चांडाल. याच्यामध्ये भेद असेल की नाही? वृत्तीभेद. पण हा भेद न मानणारा जो आहे त्याला वैष्णव म्हणतात. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांनी हे भेद दाखवताना जे केलंय की नाही ते श्लोकात नसलेलं ज्ञानोबारायांनी सांगितलं की नाही? सांगितलं. तो आकार कळावा म्हणून कुत्रा तरी निदान मोठा झाला म्हणून ज्ञानोबारायांनी लहान आकाराचा एक कीटक घेतला. हा मशकू, हा गजू. गजाबरोबर श्लोकामध्ये मशकाचा उल्लेख कुठंच नाही, पण ज्ञानोबारायांनी तो आणला ना. मशक का आणला तिथं? मशक म्हणजे काय? माशी, चिलट. आता त्या कुत्र्यापेक्षा लहानच की नाही? हो, कुत्र्यापेक्षा बारीक. आणि मोठ्यातला मोठा प्राणी कोणता? हत्ती. हे दोन्हीतला भेद दिसावा म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हा मशकू, हा गजू. हा भेद ज्याला दिसत नाही त्याला म्हणा पंडित, त्याला म्हणा वैष्णव. वैष्णवाच्या बाबतीतलं चिंतन करत असताना सगळ्या जगामध्ये सगळं विष्णुमय आहे हे ज्याला कळतं तोच वैष्णव आहे असं चिंतन. भेदाभेद, भ्रम, अमंगळ याचा संबंध विष्णुमय जग याच्याशी जोडताना, हा अनुबंध जोडताना मी 3 अर्थाचा विचार आपल्या समोर ठेवतोय. सगळं विष्णुमय आहे या अभेदावर जो स्थित आहे, जगाकडे पाहताना जो भेददृष्टीनं पाहतो आणि जग सगळं ब्रह्मरूप झाल्यानंतर त्या जगाला अमंगळ मानणं हा भ्रम आहे असं म्हणून सांगतो, त्याला वैष्णव असं म्हणता येतं. म्हणजे वैष्णवाला पहिला विचार आपण करा, वैष्णवाला सगळीकडे एका परमात्म्याचा अनुभव येतो. ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुकोबराय बोलतात. कुणाचा अनुभव? या संतांचा असा अनुभव आहे. काय अनुभव आहे? विश्वदेव सत्यत्वे.
विश्व आणि देव सत्यत्वे नाही, विश्व आणि देव सत्यत्वे नाही, विश्व देव म्हणून सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. विश्वाला आता याच्यामध्ये काय आहे, सरळ द्वैत आणि अद्वैताचा विचार करा ना आपण, काय त्याचा फार नेहमी विचार करतो आपण. आता ते विश्व आणि देव सत्यत्व हे कोणत्या अर्थाने घ्यायचं, बाधसामानाधिकरण्य करायचं का मुख्य सामानाधिकरण्य मानायचं, त्याचे अर्थ काय, तो विषय स्वतंत्र आहे, तिकडं मी आपल्याला नेत नाही. ते सगळं भेदाभेद भ्रम अमंगल जाऊ, काय आपल्याला त्याचं करायचंय, थोडा विचार आपण करा, सामान्य अर्थाने विचार करून पहा. सगळं आपण म्हणताना काय म्हणतो, पूजा करताना आपण तिथीवाराचा जो उल्लेख करतो त्याच्यामध्ये योगश्च करणम चैव सर्वम विष्णुमयम जगत हे म्हणतोच की नाही आपण. म्हणत पूजा केली तर हे म्हणतो बरं का, नाही केली तरचा प्रश्न. सर्वम विष्णू योगश्च करणम चैव, सगळं तिथी म्हणजे विष्णू, वार म्हणजे विष्णू, नक्षत्र म्हणजे विष्णू, योग म्हणजे विष्णू, करण म्हणजे विष्णू. झालं की पंचांग 5 झाले ना, तिथी वार नक्षत्र करण आणि योग पंचांग झालं ना. या सगळ्याला विष्णू म्हणायचं. योगश्च करणम चैव सर्वम विष्णुमयम जगत, हे सगळं विष्णुमय आहे असं आपण म्हणतो की नाही, म्हणतो. मग हे सगळं विष्णुमय आहे, त्यावेळेला दोष लागू नये म्हणून म्हणायचं असतं. संतांना मात्र त्याचा अनुभव असतो. विठ्ठला विठ्ठला. सगळ्याचा विचार केला तर अभेदाच्या दृष्टीनं सगळं विष्णुमय आहे. त्या ब्रह्मांड पुराणामध्ये एके ठिकाणी त्या विष्णूचं एक स्तोत्र आलंय, त्या स्तोत्रामध्ये सर्वम विष्णुमयम जगत अशी तिथली भाषा आहे. आता मला सगळं ते पाठ नाही, परंतु जले विष्णू, स्थले विष्णू, विष्णू पर्वत मस्तके वगैरे अशी त्याची काही सुरुवात आहे त्या श्लोकाची, पण त्याचा शेवट आहे सर्वम विष्णुमयम जगत. अशाच पद्धतीचा आपल्याला केलेला ज्वाला माला तथा